त्यांना जर आय टीमध्ये जाण्यासाठी कोणी सुचवलं असेल, हं, हं. गॅप असेल किंवा तो नॉन आय टी बॅकग्राऊंडचा बॅकग्राऊंड. असेल, यांना जर आय टीमध्ये घुसायचं असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी? बरोबर. ॲक्चुअली त्यांनी पहिलं तर हे केलं पाहिजे, की ॲटलीस्ट आय टीमध्ये जाण्यासाठी इंग्लिशवरती वर्क करणं गरजेचं आहे. असं म्हणून चालणारच नाही, की बाबा मला इंग्रजी येत नाही आणि बऱ्याच पोरांना भीती असते सर. ती भीती काढली पाहिजे पहिले तर. काहीच रॉकेट सायन्स मी स्वतः झेडपी शाळेतून शिकलेली. मराठी माध्यम होतं. नेसेसरी नाही आहे सर. मोठं होण्यासाठी नेसेसरी नाही आहे. माइंडसेट पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ॲप्टिट्यूड टेस्ट मला नाही द्यायची बाबा. त्याची पण पोरांना खूप भीती राहते. मला सगळं जमतं हे नाही जमत. कारण की कोडिंग कसं आहे ना सर सायलेंट ऑब्झर्वेशन करतो आपण आपल्याला ते येऊन जातं. पण मेन काय आहे ॲप्टिट्यूड टेस्ट कारण ते एंट्री पॉईंट आहे टी इंटरव्ह्यूचा. तर त्यावरती वर्क करणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे काहीच नाही. 1ली ते 10वी पर्यंतचं गणित आहे. बरोबर. फार सोपं आहे. फक्त मग ते भीती बाळगून मग मला नाही जमत, मी नाही करणार. हे करण्यापेक्षा थोडंसं नाही मी करेल किंवा करण्याचे 10 मार्ग मी कसे ओपन करेल इकडे फोकस केला पाहिजे. जेमतेम लॅपटॉप घेतला पाहिजे. एखादं चांगलं इंटरनेट पाहिजे किंवा मग असं नाही झालं पाहिजे. आता इकडं स्पर्धा परीक्षांमध्ये कसं होतं सर पुस्तकांमधून सगळं भेटतं. तर ती एक वेगळी हॅबिट आहे. पण असं न करता इकडं आय टीमध्ये थोडंसं आपलं लाईटचा बॅकअप असला पाहिजे. गॅजेट चांगले पाहिजे. मोबाईल तरी चांगल्या ढंगचा पाहिजे किंवा समजा वर्स्ट केसला इंटरव्ह्यू सुरू आहे आणि काही इश्यू झाला तर बॅकअप प्लॅन पाहिजे. घरात कुणाकडे तरी अजून एखादं स्पेअरमध्ये मोबाईलचं इंटरनेट पाहिजे. ह्या गोष्टींचा माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे.